श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. गुरुचरित्र एक असा ग्रंथ आहे की ज्या घरात या ग्रंथाचे पारायण होते तिथे कुठलाच वास्तुदोष, इडापिडा, येणाऱ्या अडचणी या राहतच नाही. पण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी जे नियम असतात ते अतिशय कडक आहेत. ते सगळ्यांनाच पाळणे शक्य होत नाही. ते कडक नियम पाळल्याशिवाय आपण गुरुचरित्राचे पारायण करूच शकत नाही. जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचे कडक नियम पाळून पारायण करणे शक्य होणार नसेल तर गुरुचरित्राचे पारायण करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नये. पण आपली इच्छा असते की गुरुचरित्राऐवजी मी असं काय करू शकते की जेणेकरून मला गुरुचरित्र केल्याचे पुण्य मिळेल. तर आपल्याला 52 श्लोकी गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे. या 52 श्लोकी गुरुचरित्र पारायणामध्ये फक्त 52 श्लोकच आहेत. अतिशय लहान ग्रंथ आहे, म्हणजे छोटंसं पुस्तक आहे. यासाठी आपल्याला कुठलेच नियम पाळायचे नसतात. तर कुठल्याही गुरुवारपासून आपण 52 श्लोकी गुरुचरित्राचे पारायण करण्यास सुरुवात करू शकतो. फक्त आपल्याला एकच नियम पाळायचा आहे की ज्यावेळेस आपण 52 श्लोकी गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत, म्हणजे वाचणार आहोत, त्यावेळी नॉनव्हेज खायचे नाही. आपल्या घरातल्यांना कोणाला नॉनव्हेज खायचे असेल तर त्यांना खाऊ द्या, किंवा तुम्हाला त्यांना करून द्यावं लागणार असेल तर त्यांना ते अगोदर करून द्या. पण करण्याच्या अगोदर तुम्हाला 52 श्लोकी गुरुचरित्र पारायण म्हणजे गुरुचरित्राचे जे वाचन करायचं आहे ते आपण करून घ्यायचं व मग ती गोष्ट म्हणजे ते नॉनव्हेज तुम्हाला करायचे आहे ते करून द्यायचे, त्याला हात लावायचा. त्याबरोबर आपणाला दत्त महाराजांची जी 52 नावे आहेत, म्हणजे दत्त 52 असं त्याला म्हटलं जातं, ती दत्त महाराजांची 52 नावे व 52 श्लोकी गुरुचरित्र असे छोटेसे पुस्तक जे आहे ते एकत्रच असतं. जर तुम्ही ह्या 2 गोष्टी करायला सुरुवात केली, प्रत्येक गुरुवारी जर तुमच्या घरातील म्हणजे जर असं सुरुवात केली, प्रत्येक गुरुवारी केली, समजा तुम्हाला असं वाटलं की गुरुवारपासून सुरू करायचं, 21 दिवस करावं, 41 दिवस करावं, तर तुमच्या घरातील इडापिडा, दुःख, दारिद्र्य ह्या सगळ्या गोष्टी ह्या दूर होण्यास मदत होणार आहे. ही सेवा सलग आपण 21 दिवस किंवा 41 दिवस करून पहा. फक्त पिरियड्स असले की स्किप करावे. पुन्हा सेवा पुढे आपण चालू ठेवायची आहे. पहा तुमच्या आयुष्यात किती छान पॉझिटिव्ह बदल झालेले दिसतील. आणि पहा तुमच्या आयुष्यातील दुःख, इडापिडा, अडचणी नष्ट होताना दिसतील. जेव्हा तुम्ही वाचण्यासाठी बसणार असाल तेव्हा स्वच्छ तुम्हाला आंघोळ केलेली असावी. शक्य असेल तर अंगामध्ये पिवळे वस्त्र घालावे, नसेल तर स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. देवासमोर बसणे शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे देवासमोर बसणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जेव्हा स्वामींचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तिथे तुम्ही बसू शकता. दिवा लावायचा आहे, आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसावा, त्याला गंध लावायचं, अक्षदा व्हायचं, फूल व्हायचं. नंतर दत्त महाराजांचा जर फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर स्वामी महाराजांचा जो फोटो असेल, मूर्ती असेल तर ती स्वच्छ पुसावी, त्याला गंध, अक्षदा, फुलं व्हावे. नंतर आपल्याला बसण्यासाठी आपण स्वच्छ आसन घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांची जी सेवा आहे 52 श्लोकी गुरुचरित्र व दत्त 52 वाचायची आहे. वाचताना देवासमोर आपल्याला एक उदबत्ती लावायची आहे. वाचून झाल्यावर त्या उदबत्तीची जी उदी आहे, जो अंगारा आहे तो पडलेला असतो, तो आपल्या घरातल्यांच्या कपाळी लावायचा व आपल्या घरातील कानाकोपऱ्यामध्ये तो फुंकायचा आहे. पहा तुम्हाला तुमच्या आयुष्यात किती फरक पडलेला दिसेल. ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत करायची नसते, कारण असं म्हटलं जातं की दत्त महाराजांच्या भिक्षेची ही वेळ असते. मग त्यावेळेस तुम्हाला करायचं नसतं, म्हणजे ह्या गोष्टी करायच्या नसतात. जेणेकरून की आपण त्या दत्त महाराजांच्या भिक्षेच्या वेळेमध्ये आपण म्हणजे काही त्यांच्या भिक्षेमध्ये काही बाधा येऊ नये म्हणून त्यावेळेला ह्या अशा गोष्टी करायच्या नसतात. आपण केलेली ही सेवा ही श्रद्धेने व भक्तीने देवावर विश्वास ठेवून केली तर तुम्हाला त्याचे नक्कीच छान फळ मिळते. नक्की करून पहा. तुमच्या अडचणी, दुःख, इडापिडा सगळ्या दूर होतील. नमस्कार.